नमस्कार मित्रांनो, मी आशिष. मी ईशा. आम्ही घरोंदा प्रॉपर्टी मधून बोलत आहोत आणि एक छानसा 2 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. चला डिटेल्स जाणून घेऊया. जो आज आपण फ्लॅट दाखवत आहे हा 2 BHK प्रशस्त असा फ्लॅट आहे आणि ही बिल्डिंग ही नियरली 8 to 10 इयर्स जुनी आहे आणि मेन म्हणजे हे 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स फ्रॉम डोंगरी स्टेशन एवढ्याच अंतरावर आहे. ही बिल्डिंग ही G+7 ची आहे आणि हा फ्लॅट 7th फ्लोअरला आहे आणि मेनली की ह्या फ्लोअरला फक्त 2च फ्लॅट आहेत आणि समोर जिना आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे या फ्लॅटच्या बाजूलाही छान सुंदर असं काम केलेलं आहे आणि तसंच हे सेफ्टी डोअर आहे, हेही सुंदर असं त्यांनी डिझाईन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की हा फ्लॅटचं एंट्रन्स म्हणजे बाहेर जाताना आपल्याला ही नॉर्थ दिशा लागते आणि आतमध्ये येताना साऊथ आहे, त्यामुळे हे वास्तुदृष्ट्या ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आतमध्ये आला फ्लॅटमध्ये तर इथे थोडी स्पेस मिळते जिथे आपण शू रॅक वगैरे ठेवू शकाल आणि आतमध्ये याल तसं हा मला मोठा प्रशस्त असा हॉल आहे ज्याची लांबी नियरली 20 फूट आहे आणि रुंदी ही 14 फूट आहे आणि इथे ईस्टला आपल्याला छान अशा खिडक्या दिलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर प्रकाश हवा हे इथे आहे आणि मोकळे आहे. आपल्याला सूर्याचं दर्शन हे सकाळी सकाळी आपल्याला होऊ शकतं. ऑफिस आहे लहान 107 फूटची आहे. या तुम्ही ते पण आपण कोणाला लहान पाहिजे तसं बाजूच्या फ्लॅटचे पण काढा. येस. हा असा आपल्याला भरपूर मोकळा एरिया दिलेला आहे आणि इथे आपण आरामात बसून इथे सगळं डायनिंगचं सुद्धा आपल्याला एरिया आपण हवा तसा यूज करू शकतो, त्यामुळे छान असा हा हॉल डिझाईन केलेला आहे. आणि हॉल मधून सरळ गेलं की इकडे लागूनच किचन आहे. आपण आता हे किचन बघूया. किचन पण खूप मोठं आहे. तुम्ही बघू शकता एल शेपचा ओटा आहे इथे आणि समोरच ओपन एअर साठी इथे मोठी अशी खिडकी आहे ज्याच्यातनं खूप चांगलं व्हेंटिलेशन तुम्हाला मिळू शकतं. इकडून बघा आणि वाहता रस्ता आहे. समोर सुद्धा तुम्हाला मोकळा आकाश दिसू शकतं याच्यातनं. आणि एक ऍडिशनल गोष्ट म्हणजे या किचनला लॉफ्ट दिलेला आहे वरती, तो सुद्धा आपण स्टोरेज साठी वापरू शकतो. हवा प्रकाश वगैरे खूप चांगला आहे. इकडे फ्रीज साठी एक स्पेस आहे जिथे तुमचा फ्रीज आणि ऍडिशनल अजून काही गोष्टी मावू शकतात. आणि प्रशस्त आहे किचन, मोकळं किचन आहे. किचन मधून बाहेर आलो की समोर हॉल आहे आणि इथे एक पॅसेज आहे. या पॅसेज मधून आपण या बाजूला आल्यावर एक कॉमन वॉशरूम आहे आणि लगेच बेडरूम आहे. ही बेडरूम आहे आणि बेडरूम सुद्धा हवेशीर आहे, मोठी आहे.
इकडे एक विंडो दिलेली आहे व्हेंटिलेशन साठी आणि वरती लॉफ्ट दिलेला आहे. आजकाल आपल्याला लॉक्स मिळत नाहीत अनेक ठिकाणी, पण या बिल्डिंग मध्ये लॉकला लॉफ्ट दिलेले आहेत. मोठी अशी एक विंडो आहे इथे, फ्रेंच विंडो. त्याच्यातनं पुन्हा रोड दिसतो. छोटीशी बाल्कनी मिळालेली आहे, स्टँडिंग बाल्कनी. आणि समोर पुन्हा तुम्ही बघू शकता मोकळं आकाश आहे, हवा, उजेड, प्रकाश सर्व काही भरपूर आहे. इकडे वॉर्डरोब्स साठी स्पेस दिलेली आहे, ते वॉर्डरोब मावू शकतं. अशा प्रकारे ही रूम सुद्धा मोठी आहे. आता आपण पुढच्या रूम कडे, दुसऱ्या मास्टर बेडरूम कडे जाऊया. इथे आलो की मास्टर बेडरूम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठी विंडो दिली आहे, ज्याच्यातनं पुन्हा आपल्याला रस्ताच आहे दिसतो आणि एक स्टँडिंग बाल्कनी आहे. समोर आता कुठलंही मोठं उंच असं बांधकाम झालेलं नसल्यामुळे पूर्ण ओपन व्ह्यू मिळतो आपल्याला. आणि या खोलीला सुद्धा लॉफ्ट आहे, वॉर्डरोब साठी स्पेस आहे. आणि यांनी थोडस, ही रिसेलचा फ्लॅट असल्यामुळे यांनी थोडस आधी काही काम करून घेतलंय. जर तुम्हाला नको असेल तर ते तुम्ही काढून तुमच्या पद्धतीने काम करू शकता. आणि हे या मास्टर बेडरूमचं वॉशरूम आहे. इथे यांनी फॉल्स सिलिंग सुद्धा केलेलं आहे हॉलला. तर ह्या आपण फ्लॅटच्या कॉस्ट संदर्भात बोलूया. पहिल्यांदा ह्या फ्लॅटचा कार्पेट एरिया हा प्रशस्त असून 925 स्क्वेअर फीट हा कार्पेट एरिया आहे. आणि याची किंमत ही 1,15,00,000 एवढी ओनरने सांगितलेली आहे. आणि त्याच्यावर आपल्याला ब्रोकरेज लागेल. स्टेशनच्या जवळ आणि छान असा फ्लॅट, हवा प्रकाश असलेला फ्लॅट तुम्ही कधीही बघू शकता. तुमचं काही आणखी काही डिटेल्स हवे असल्यास तर आम्ही खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. ही बिल्डिंग 4 रस्त्याजवळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोडवर आहे. आणि ह्या फ्लॅटबरोबर आपल्याला पार्किंगही मिळेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्हाला तुमच्या फ्लॅटचा किंवा शॉपचा व्हिडिओ काढायचा असेल तर आम्ही दिलेल्या खालील नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि रेंटवर आणि सेलवर द्यायचं असेल तर आम्हाला कळवा.